आणि आता थेट जाऊयात, राज ठाकरे हे घाटकोपरमध्ये दाखल झालेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय, घाटकोपरमध्ये राज ठाकरे दाखल झालेत। मनसेच्या नवीन शाखेचं उद्घाटन इथे होत आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय, अगदी थोड्याच वेळात मनसेच्या नवीन शाखेचं उद्घाटन होत आहे आणि त्यासाठीच राज ठाकरे हे दाखल झाले। तर ही दृश्य आपण पाहतोय, राज ठाकरे हे दाखल झालेत। पांढऱ्या पट्टीवरून वाद निर्माण झाला होता, त्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे इथे दाखल झालेत। नवीन शाखेचं उद्घाटन होत आहे मनसेच्या आणि त्याच निमित्तानं या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे हे दाखल झालेत। पांढऱ्या पट्टीमधून बराच वाद निर्माण झाला होता, त्यावरून मनसेनं आंदोलन सुद्धा केलं होतं। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। अक्षय, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? तर आपण पाहतोय, विक्रोळीमधून राज ठाकरे हे दाखल झालेत। मनसेच्या नवीन शाखेचं उद्घाटन होतंय आणि त्यासाठीच राज ठाकरे हे दाखल झालेत। आपले कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत दाखल झालेत। माध्यमांशी संवाद साधतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। पांढऱ्या पट्टीवरून जो वाद निर्माण झाला होता, त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी जैन संघटनेच्या शिष्टमंडळानं राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यावेळेस त्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी त्यांना बरंच सुनावलं होतं, अशी माहिती देखील समोर आली होती। पुन्हा एकदा जाऊयात प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, का अधिक माहिती? तर काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र आपण पाहतोय राज ठाकरे हे घाटकोपरमध्ये दाखल झालेत। आपले कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत ते दाखल झालेत आणि मनसेच्या नवीन शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। आणि आता थेट विक्रोळीमध्ये जाऊयात, राज ठाकरेंनी मनसेच्या शाखेचं उद्घाटन केलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय, विक्रोळीमध्ये राज ठाकरे पोहोचलेत। काही वेळापूर्वी मनसेच्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे या मनसेच्या शाखेच्या नवीन शाखेच्या उद्घाटनासाठी दाखल झालेत। माध्यमांशी संवाद साधतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। मात्र मनसेची ही नवीन शाखा, तिचं उद्घाटन होत आहे। विक्रोळीमध्ये ही मनसेची शाखा आहे आणि याच नवीन शाखेचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। तिथे कार्यकर्त्यांशी ते संवाद साधताना दिसत आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरे दिसत आहेत। विक्रोळीतल्या पार्क साईट परिसरात मनसेच्या नवीन शाखेचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते झालेलं आहे आणि राज ठाकरेंना भेटण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झालेत, पदाधिकारी जमा झालेत आणि यावेळी राज ठाकरे हे त्यांच्याशी मनमुक्त गप्पा मारताना आपल्याला दिसत आहेत। विक्रोळीमधली ही मनसेची शाखा आहे आणि त्याच शाखेचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं आहे। त्यामुळे यानंतर आता राज ठाकरे माध्यमांशी काही बोलतात का, कुठल्या विषयावर भाष्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ही दृश्य आपण पाहिली, विक्रोळीमध्ये आज राज ठाकरे हे दाखल झाले आणि मनसेच्या शाखेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं आहे। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय, ज्या क्षणी हे उद्घाटन झालेलं आहे। रिबन कापून राज ठाकरेंनी या शाखेचं उद्घाटन केलं आहे। विक्रोळीमधला पार्क साईट हा परिसर आहे
आणि इथेच मनसेची शाखा उघडण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेतली आहे. नवे चैतन्य निर्माण करण्यासाठी संघटनवाढीला महत्त्व द्या असं सुद्धा राज ठाकरेंनी या बैठकीत सांगितलं होतं. या बैठकीची इनसाईड स्टोरी आपण दाखवली होती. अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं होतं आणि सध्या आपण पाहतोय मनसेची ही नवीन शाखा उघडण्यात आली आहे विक्रोळीच्या पार्क साईट परिसरात आणि इथेच राज ठाकरे दाखल झालेत. आपल्या कार्यकर्त्यांशी ते काही वेळांपूर्वी संवाद साधत होते. ही दृश्य आपण पाहतोय. बरीच गर्दी इथे झाली आहे. प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची झाली आहे.